जगण्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग तू काय कर. माझे ताई भाऊजी म्हणजे जालन्यात शिकायला असताना खरं तर म्हणजे आई बापा एवढंच क्रेडिट त्यांना जातं. माझ्यापेक्षा लहान असलेली बहीण शोभा आणि तिचे मिस्टर सुभाष चव्हाण यांनी अगदी मुलाप्रमाणे सांभाळलं. त्यांच्याकडे जेवण खावण वगैरे सगळं होतं. ज्या प्रमाणात डोणगावला गणपतराव पुंगळे आणि समिंद्रबाई पुंगळे या दाम्पत्यानं मला 1-2 वर्ष घरात सांभाळलं, त्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि इकडे शोभाताई आणि सुभाष चव्हाण यांच्याबद्दलही मी नेहमीच नम्रपणे बोलत असतो. तर रिक्षा चालवायला शिक, वडिलांनी सांगितलं. रिक्षा चालवायला शिकलो, जालन्यात रिक्षा चालवायला लागलो. कारण वडिलांनी विचार केला मागे पुढे एखादी रिक्षा घेऊ, याचं जगणं तरी सोयीचं होईल. कारण हा काही आता पास होत नाही याच्याबद्दल त्यांच्या मनात अजिबात शंका नव्हती. मग ऑक्टोबर मार्चच्या वाऱ्या चालूच होत्या. पण एका दिवाळीला म्हणजे दिवाळी समोर येत होती आणि दिवाळी समोर बघून आई म्हणली जालन्याला सगळी पोरं कामाला जात आहेत म्हणली. म्हणजे मी हे रिक्षा चालवतो होतो त्याच दरम्यानची ती घटना आहे. मी इकडे एकदा रिक्षा पाठीमागून ठोकली होती आणि दिवाळीच्या दरम्यान मी घरी होतो. आईने सांगितलं तांड्यातली पोरं जालन्याला कामाला जातात मिस्त्रीच्या हाताखाली. तेव्हा 50 रुपये रोज मिळायचा पर डे. 50 रुपये मिस्त्रीच्या हाताखाली सिमेंट कालवून द्यायचं, विटा द्यायच्या वगैरे. मग बाकीचे जातात, तू पण जा की. म्हटलं ठीक आहे, दिवाळी समोर आली आहे, बाजाराला पैसे तर लागतील. देवीचंद राठोड नावाचा त्यावेळेसचा माझा तांड्यातला तो मित्र, त्याच्यासोबत मी जालन्याला गेलो. पहिला दिवस गेलो, अलंकार थिएटरच्या समोर तिथे माणसांचा गर्दा भरायचा सकाळचा. तो तिथं गर्दी व्हायची लोक आणि तिथून लोक मजुरांना कामाला न्यायचे. मग गेलो मी, कामच लागलं नाही. येणं जाणं भाड्याचे पैसे फुकट गेले. सोबत भाकरी बांधून नेल्या होत्या त्या खाल्ल्या आम्ही, चुपचाप घरी आलो. दुसऱ्या दिवशी परत गेलो, म्हटलं जरा लवकर जाऊ मिळेल. दुसऱ्या दिवशी पण काम लागलं नाही. म्हटलं आता काय करायचं. मग आईला म्हटलं आजच्या दिवस परत जातो, नाही लागलं तर देव सोडून दुसरं काहीतरी बघू. तिसऱ्या दिवशी धाडस करून गेलो, म्हणलं लागलं तर बरं होईल. देवीच्या मी गेलो. आता तिथं 1-1.5 तास सकाळी उभं राहावं लागायचं, अगदी 7:30-8 पासून ते 9-9:30 पर्यंत. नाच फोटो स्टुडिओ अजूनही आहे बाजूला, अलंकारच्या बाजूला. त्याच्या पायऱ्या होत्या 2-3. त्या पायरीवर मी एका पायरीवर बसलो. देवीच्या तिथं त्या गर्दीतच उभा होता. आणि माझी तब्येत मी आता दिसतो तसा अजिबात नव्हतो. माझा राग आला तर माझे मित्र मला असं करायचे, एवढी तब्येत वीक होती. तर मी तिकडे बाजूला जाऊन बसलो आणि मी पाहतोय तिकडे तर देवीचंदला एक माणूस आला, शेठजी टाईपचा माणूस, स्कूटर होती त्याच्याकडे. तो आला आणि देवीचंदला विचारलं की मला 2 माणसं कामाला पाहिजे. एवढ्या लांबून का त्यांचं काय टॉक होतोय माहित नाही. मग ते देवीचंद म्हणला हो आहोत की आम्ही दोघे. तर त्यानं म्हणला दुसरा कोण आहे. देवीचंद माझ्याकडे बोट केलं. मग त्यानं माझ्याकडे लूक टाकला आणि परत त्याच्याकडे तो बोलू लागला. त्याचा डायलॉग काय असेल मी इमॅजिन करू शकतो. त्यानं म्हणलं असेल अरे तो काय काम करणार आहे, त्याची तब्येत बघ. तोपर्यंत मी चालत इथपर्यंत देवीचंद पर्यंत आलो होतो आणि त्याचा प्रश्न मला एवढ्या दुरून ऐकू आला नाही, तरी मी त्याला उत्तर दिलं की म्हटलं हे बघा सेठ, मी भाकरी बांधून आणल्यात सोबत, मला दुपारपर्यंत काम करू द्या. तुम्हाला काम नाही आवडलं तर 1 रुपया देऊ नका, माझं मी निघून जाईल. तुम्ही सांगा तुझं काम नाही आवडलं, तुझा मी जाईल. मग त्याला कदाचित या बोलण्यातला आत्मविश्वास किंवा काय जे असेल त्याला ते खूप लागलं. त्याला म्हणलं ठीक आहे बस स्कूटरवर. मी त्याच्या स्कूटरवर देवचंदला म्हणलं ते शिवाजी पुतळ्याजवळ अमक्या काळा शनी मंदिराजवळ ये. हे कुटुंब म्हणजे अग्रवाल चाचा, त्यांना पापडवाले अग्रवाल चाचा म्हणतात. पापड बनवण्याचा कारखाना त्यांच्याकडे होता. आता आहे की नाही माहित नाही, बरीच वर्ष झाली मी भेटलो नाही. 8 दिवस काम केलं. 2 मिस्त्री, आम्ही 2 मजूर त्याच्या हाताखाली. 8 दिवसानंतर अग्रवाल सेठनं देवीचंदला बंद करून टाकलं. म्हणजे तू उद्यापासून येऊ नको, मला मात्र कंटिन्यू ठेव. पुढचे 8 दिवस मग मी एकटाच त्यांना माझ्या परीनं जेवढं जमेल तेवढं सिमेंट कालवून वगैरे द्यायचो, विटा द्यायचो. ते काम चालू होतं. मी माझ्या 12वी नापासच्या अनुषंगानं बोलतोय. म्हणजे काय कसं होतं एखादा प्रवास, किती अनाहूतपणे किती नकळतपणे आपण त्या वाटेला लागतो, त्याच्या संदर्भानं मी हे सगळं सांगतोय. मग त्यांच्याकडे 15 दिवस काम केलं. नंतर त्यांनी छान एवढे पापड आणि 1-2 मुलाचे त्यांच्या जुने अर्थातच ड्रेस मला दिले आणि माझा जो काही पगार होता तो मला त्यांनी पैसे दिले. आणि मग मला विचारलं की तू काय शिकलायस का. म्हटलं हो मी 12वी नापास आहे. अरे मग म्हणजे अशी मजुरी का करतोय, शरीरानं राबणं हे खूप अवघड आहे. मग म्हटलं आमच्या दुकानावर माजलगावला चल. माजलगावला कृषी सेवा केंद्र आहे आमचं. बी बियाणं खत औषध वगैरे आम्ही तिथे विकतो. त्या दुकानावर तू कामाला चल.
आणि 15 दिवस त्यांनी बऱ्यापैकी माझं निरीक्षण केलं होतं, त्याच्यामुळे त्यांना वाटलं की अरे हा विश्वासाचा दिसतोय, आपण याला नेऊ शकतो. मग मला तिकडे घेऊन गेले. ठरला माझा पगार 1200 रुपये महिना, जेवण खावण राहणं सगळं त्यांच्याकडे. झोपायला तर मी दुकानातच झोपायचो. राहण्यासाठी मात्र माझी खूप शाही व्यवस्था केली होती. पंचवटी नावाचं आजही माजलगावमध्ये खूप चांगलं दर्जादार हॉटेल आहे. तिकडे मला हॉटेल मालकाला सांगितलं होतं जे जे याला पाहिजे ते सगळं दे, म्हणजे अर्थात ते व्हेजिटेरियन हॉटेल आहे. तर तिकडे माझी जेवणाची व्यवस्था होती. महिना दीड महिना झाला. ही वेळ आहे, आपले पंतप्रधान अटलजी बिहारी होते आणि त्यावेळेला आपली अणुस्फोट चाचणी आपण घेतली होती. त्या अणुस्फोट चाचणीमध्ये ते मला कसं कळलं, कसं आठवणीत राहिलं, तर चॅनलवाला रिमोटवाला टीव्ही मी पहिल्यांदा तिथं बघत होतो आणि माझ्या काउंटरलाच तो टीव्ही होता. मी दिवसभर सगळं काउंटर सांभाळायचो. त्याचे काही अग्रवाल चाचाचं लहान पोरगं होतं दीपक अग्रवाल, तिथे बाकीचे त्याचे काय उद्योग असतील तो बघायचा, मी दुकान सांभाळायचो. झालं असं महिन्यात दीड महिन्यात 2 माझे मित्र झाले तिथे, एक राजू सरोदे आणि एक राजू बजाज. तर तिथे झालं आणि एक दिवस अचानक 10,000 रुपये हिशेब म्हणजे पैसे कमी पडलेत असं म्हणून दीपक अग्रवालनी माझ्यावर आरोप केला की 10,000 रुपये कुठे गेले. आता मी 50 रुपये पर डे वाला माणूस 10,000 रुपयाचा ऑब्जेक्शन कसा स्वीकारायचा. मी खूप रडलो, मला वाईट वाटलं. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जर तसं वाटतं तर माझ्या पगारातून आपण ते हळूहळू कट करू, तुम्ही नका टेन्शन घेऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी दीपक अग्रवाल म्हणले अरे ते मीच एका जणाला दिले होते, माझ्याकडूनच मी ते विसरून गेलो लिहायचं. खूप वाईट वाटलं. त्या दिवशी वैतागलो मी. मग म्हटलं यार पॉईंट नाहीये, तुम्ही किती इमानदारीने राहा, तर असे आरोप होत असतील तर हे वाईट आहे. इथून निघून जायचं असं जवळपास ठरलेलं होतं आणि हे ठरण्यासाठी हा प्रसंग फार महत्वाचा आहे. माझ्या काउंटरच्या बाजूला गजानन कृषी सेवा केंद्राच्या बाजूला एक टपरी होती पानाची आणि त्याच्या बाजूला चहा नाश्त्याचं हॉटेल होतं. मग ते सगळं दिसायचं. त्या वर्षी पाऊस थोडा उशिरा पडला होता, जुलै ऑगस्ट पर्यंत पुढे गेलं होतं. आणि मी त्या टपरीवर असा उभा होतो, असा म्हणजे याच्यावरती हात ठेवून असा, आणि अचानक एक माणूस आला माझ्या पाठीमागून. जुन्या सिनेमातला पाटील असतो का, छान भरदार मिशा, टोपी, रुमाल, शर्ट, कडक अशी निळ मारून प्रेस वगैरे केलेली, धोत्राला खाली कोल्हापुरी चप्पल, तिचा तो करकर येणारा आवाज. तो आला. माझं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. त्याने ती 10ची काळी नोट त्याला दिली आणि सांगितलं ते अमुक एक पान दे. मग तो टपरीवाला ते पान वगैरे बनवू लागला. तेव्हा या बाबानं मला अचानकच म्हणला काय विनायक काय चाललंय. आता मी परेशान, म्हटलं याची माझी ओळख नाही, असण्याचं कारण नाही, आणि डायरेक्ट नावाने हाक मारतो म्हणजे. मग मी त्याच्याकडे वळलो आणि म्हटलं काय नाही, चांगला आहे. मला म्हटलं कुठलास. म्हटलं चालण्याचं आहे. बर इथे काय करतोस. म्हटलं काय नाही, ते इथं या दुकानात कामाला आहे. बर 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 काय मिळतं, म्हणजे पगार काय. म्हटलं 1200 रुपये देतात जेवण खाऊन. त्या माणसानं अजून माझ्याकडं भर नजर करून पाहिलं. थोडासा या गोष्टीत मला अंधश्रद्धेचा वास येतो, त्याच्यामुळे मी ते सांगत नाही बऱ्याच ठिकाणी, आज पहिल्यांदा नेत्यांसाठी सांगतोय. त्यानं म्हणलं अरे येड्या, नापास असलं तर काय होतंय, ये मारवाड्याच्या या तूपरोटीला बळी पडू नकोस. अरे तू क्लास 1 आहेस, जा शिक. इथे मात्र जोरदार धक्का बसला. तो माणूस निघून गेला. मला कळेना काय झालंय, असं का बोलला. त्या दिवसापासून काउंटडाऊन सुरू झालं की आपण जाऊया, रिॲडमिशन घेऊया. परत सगळे विषय घेऊन मला 12वी करायचं माझ्या डोक्यात आलं. आणि एक दिवस अचानक पाहतो तर माझ्या दुकानाच्या समोर माझे चुलते मुच्छड, जे डेंजर मार्का माणूस, फायद्याचंच होतं ते माझ्यासाठी. मग मला अचानक असं छाती दबल्यासारखं झालं. म्हटलं अरे बाप, आजी बिजी गेली का काय, अचानक कस काय आला हा माणूस. म्हटलं कशासाठी आलाय तुम्ही. ते म्हणले काय नाही, आपल्याला मुलगी बघायला जायचंय. म्हणजे आमच्या वेळेला तरी ते आमच्याकडे पद्धत होती, नापास झालं की लग्न करा, हाकला याला, बस विषय संपला. मग मी म्हटलं ठीक आहे बाबा, म्हणजे कोणी गेलं नाही, अचानक आला हा माणूस. मग म्हटलं चला जेवण करायला जाऊ. तोपर्यंत शेट आले होते, त्यांना काउंटर सांभाळून मी गेलो जेवायला. जेवण खाऊन बघून चुलता भारावला. अरे म्हटलं तुझी तर लय सोय आहे, कारण एवढं सगळं हॉटेलमधलं एवढं कधी खाल्लेलं नाही, माहित नाही. मी त्यांना म्हटलं हे बघा, मुलगी बिलगी बघायला मी जाणार नाही, आत्ता मी सांगतो तसं करा. काकाला डायलॉग दिले की काका तिथं मी सांगेल की माझी चुलती गंभीर आजारी आहे
आणि ती आज उद्या जाऊ शकते म्हणून काका मला घ्यायला आलेत आणि मला जायचंय, मी परत येईल. मला तर खरं तर परत यायचंच नव्हतं, माझा सगळा डोक्यात प्लॅन शिजलेला होता. आहे ती कपडे बॅगेत भरले आणि मग पूर्ण पैसे मागू शकत नाही, हिसाब करा असं म्हणू शकत नाही, कारण जाऊ देणार नाही बिचारा, त्याचीही अडचण झाली असते ना, झाली असेल माझ्या नंतर, क्षमा असावी. तर बॅग घेतली, तिकिटापुरते पैसे घेतले आणि चुलत्यासोबत गेलो. मध्ये आंबड लागलं, चुलते म्हणले चल आपल्याला झिरपे तांड्याला मुलगी बघायला जायचं. म्हणलं मुलगी बिलगी बघायचं नाही, आता घरी चला. घरी गेलो, वडिलांशी 2 दिवस वाद घातला. वडील म्हणत होती एकच विषय काढणं, 1 काढणं सोपं की 6 काढणं सोपं. म्हटलं नाही, मला सगळं परत घ्यायचंय आणि मग तेवढा वर्ष तरी तुम्ही मला खर्च लावा, पुढचं पुढे बघू. त्या बेसवर जालन्याला रिऍडमिशन घेतलं, हॉस्टेलला नंबर लागला आणि 6 माही परीक्षेमध्ये मला इंग्रजीला परत 17 मार्क पडले आणि परत खडबडून जागा झालो. म्हटलं अरे बाप, आपले पुन्हा बुडतीचे पाय डोहाकडे असं दिसतंय, आता काय करायचं. मग सुरेश राठोड नावाचा माझा मित्र सध्या पोलीसमध्ये आहे, त्यानं मला म्हणला एड्या त्या तिथं जैन मॅडम ट्युशन घेतात म्हणल्या, त्या मॅडमकडे जा आणि त्या इंग्रजी खूप छान शिकवतात. जैन मॅडमकडे गेलो. जैन मॅडमनी खरं तर म्हणजे माझ्या आयुष्याचं गमकच सांगतो, मला प्रत्येक टप्प्यावर चांगली माणसं भेटत गेली. असं जेव्हा वाटलं की आता बुडतोय तेव्हा कोणीतरी वर उचललं, असं झालं. जैन मॅडम सगळं ट्युशन 8 दिवस आधी बंद झालं होतं आणि पेपरच्या दिवशी इंग्रजीच्या 10 वाजता पेपर आहे, 9 वाजेपर्यंत मॅडम मला एकट्याला शिकवत होत्या. खरं तर बरीच वर्ष झाली मॅडमची माझी भेट नाही, आता त्या कुठे आहेत हेही मला माहित नाही. पण इमानदारीचे म्हणून 55 मार्क इंग्रजीला मिळतात. निव्वळ मॅडमचं क्रेडिट आहे, माझं काहीच नाही. निकालाचा दिवस 12वीच्या माणिक चव्हाणच्या माझ्या बहिणीचा धीर शोभाचा, रिक्षा तर तोही चालवत होता, मीही चालवत होतो. म्हटलं चल माणिक निकाल बघून येऊ, वृत्तपत्राच्या कार्यालयात एका दैनिक आंदोलन म्हणून पेपर होता. रिक्षा काढली, तिथे गेलो, माणिकला 2 रुपये दिले, म्हटलं जा निकाल बघून या आतून. माझं बघायचं धाडसच होईना. मग माणिक आत गेला आणि त्या विचारानं ह्याच्या आधी कधी अभिनय केला की नाही माहित नाही, आताही त्याला अभिनय येतो की नाही माहित नाही, त्या दिवशी आयुष्यातली ग्रेट ऍक्टिंग केली. तो चेहरा पाडून आतून बाहेर आला. मी रिक्षात बसलेलो, मला म्हणला विनायक नापास झाला शार. माझ्या दोन्ही डोळ्यातून धारा, मी जोरजोरात रडायला लागलो. म्हटलं अरे यार आता काय करायचं, ट्युशन लावलं, सगळं केलं राव, पेपरही चांगला लिहिला होता, परत नापास झालो, याला काय अर्थ आहे. मग माझं रडणं बघून माणिक लागला हसायला. म्हणलं ए पागल, पास झालास तू. त्या क्षणी माणिकला एका दमात 4-5 अत्यंत घाणेरड्या शिव्या मी दिल्या. म्हटलं तुला काय अक्कल बिक्कल आहे, ही गंमत करायची वेळ आहे, मस्करी करायची वेळ आहे, हे 2 रुपये घे, परत जा, परत बघून ये. माणिक म्हणला आर पास, आर तू जा. त्याला परत पाठवलं. माणिक पुन्हा बघून आला, आता पास आहे म्हणला. पण माझा विश्वास होईना. म्हटलं रिक्षा काढा, रिक्षाही चालू शकत नव्हतं, हातपाय थरथर कापत होते. म्हटलं चल कॉलेजला. कॉलेजला गेलो, कसा तरी नंबर लावून गर्दीतून घुसलो, हॉल तिकीट दाखवलं, मार्क मेमो घेतला हातात, बाहेर आलो. पाहतो तर काय 69%, इंग्रजीला 55 मार्क. चालत चालत बाहेर गेट पर्यंत आलो होतो. मी माणिकला म्हणलं माणिक यार एवढे मार्क आपल्याला नाही पडू शकत बे, हे दुसऱ्याचं तर दिलं नाही रे त्यानं. त्यानं म्हणलं असू शकतं. परत गेलो, पुन्हा त्या गर्दीतून मुंडकं घालून त्या काचेच्या छिद्रातून म्हणलं ओ आणि हे दुसऱ्याचं दिलं काय, मला एवढे मार्क नाही पडणार, इंग्रजीला 55 याच्यावर. त्यानं पुन्हा चेक केलं हॉल तिकीट आणि ते त्यानं तुझ्याच जाय दिलं हाकलून. या 12वीच्या निकालामध्ये जैन मॅडमचा फारच महत्वाचा वाटा राहिला. आणि आत्ता जो ॲडव्होकेट विष्णू पाटील औरंगाबादला प्रॅक्टिस करतो, तोही त्यावेळेला वर्गमित्र म्हणून 12वीला माझ्या सोबत होता. हा असा सगळा गमतीशीर प्रवास आहे. आणि त्यात कविता मात्र याच माजल गावामध्ये बीड जिल्ह्यातल्या मी पहिली कविता लिहिली. कवितेचं शीर्षक होतं वर्षा, अर्थात पावसावरची कविता होती. आणि ती कविता त्यावेळेला म्हणजे नया मुसलमान फकीर की जल्दी, फकीरी की जल्दी तसे म्हणते ना, ते नया फकीर भीक की जल्दी असं आहे ते, माफ करा, नया फकीर भीक की जल्दी. आता बीडच्या दैनिक चंपावती पत्रमध्ये ती कविता त्यावेळेला छापूनही आली
आणि ते कवितेच्या खाली विनायक पवार असं नाव बघून प्रचंड आनंद झाला. आणि मला वाटतं ह्या ज्या काही छोट्या छोट्या घटना असतात या तुमच्या कलावंत होण्याच्या प्रवासाला बळकटी देण्याचं काम करत असतात. मित्रांनो, खरं तर प्रत्येक कवीला असं कधी ना कधी वाटतंच की त्याला सिनेमाचं गाणं लिहायची संधी मिळावी. अगदी सगळ्यांनाच वाटतं असं नाही म्हणत मी, पण किमान आमच्या कवी प्रजातीच्या काही लोकांना तरी वाटतं की आपल्याला चित्रपटाचं गाणं लिहिण्याची संधी मिळावी, जी की मला वाटत होती. पण झालं असं की जन्मलो जालन्याला, भविष्याचा प्रवास असा व्हावा असं मला अपेक्षित होतं की जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई. पण माझं उलटच झालं. माझं लग्न झालं आणि मी गेलो किनवटला, तेलंगणा बॉर्डर. किनवटला गेलो, तिकडे बायकोला नोकरी होती आणि मग मी 2005 नंतर किनवटकर झालो. आता माझ्या चित्रपट गीतकार होण्याच्या शक्यता अजून धुसर झाल्या होत्या. पण 2005 ला मी लातूरला बीएडला असताना, म्हणजे 4-5 ला, मला वर्गमित्र म्हणून किरण माने नावाचा एक रंगकर्मी आहे. साताऱ्याचे किरण माने वेगळे, आमचा किरण माने वेगळा. आणि कल्याण वाघमारे नावाचा, अनिल कांबळे नावाचा माझा मित्र त्याच वेळेला तिकडे भेटलेला. अनिल कांबळे ललित कला वगैरे त्यांचं झालं आणि बऱ्याच चित्रपटांमध्ये अनिल कांबळे ला आपण पाहिलेलं आहे. तर तिथे युथ फेस्टिवलसाठी ॲज अ कोच म्हणून कल्याण वाघमारे आणि अनिल दादा यांची मदत झाली. शिवाय वरती वगैरे होते. किरण माने आमच्याच वर्गात शिकत होता. त्यानं तुमच्यातला मी नावाची एकांकिका लिहिली होती. आणि मग युथ फेस्टिवलमध्ये बऱ्याच इव्हेंटमध्ये वगैरे आम्ही पार्टिसिपेट होतो. आणि त्यावेळेला कल्याण दादा, महिनाभर प्रॅक्टिसमुळे कल्याण वाघमारेची माझी चांगली ओळख झाली, चांगले संबंध निर्माण झाले. खूप चांगला रंगकर्मी आहे कल्याण दादा. आणि नंतर 5 ला जे बीएड करून निघून गेलो, नंतर 2-4-5 वर्ष मध्ये काही संपर्कच नाही. बरं, मोबाईलही नव्हता संपर्क असायला. एकदा मात्र 2013लाच मी मंगळवेढ्याला एका कार्यक्रमासाठी, व्याख्यानासाठी गेलो होतो. आणि मग व्याख्यान झालं, रात्री तिथेच झोपलो, सकाळी लवकर उठून निघालो. मग सकाळी 9:30-10 मी लातूरात पोहोचलो आणि बसस्टँडच्या बाजूला सुपारी हनुमान त्या चौकातून वगैरे कल्याण दादाला फोन केला, अर्थात लँडलाईन वरून समथिंग. आणि मी म्हटलं, कल्याण दादा, मी विनायक बोलतोय, मी असं असं इथे इथे आहे, तुम्ही कुठे आहे? त्यांनी म्हटले 2च मिनिट थांब. आणि कल्याण दादा आणि त्यांचा एक मित्र हे दोघे खरंच 2 मिनिटात आले. मग मला म्हणले, चला चहा घेऊ. लातूरचं कल्चर डेंजर आहे, चहा आणि ती सुपारी वगैरे ते भारीच असतो त्यांचा कार्यक्रम. मग मी म्हटलं, यार चहा नको, मला ऍसिडिटीचा त्रास आहे, आपण काहीतरी नाश्ता करू. मग बाजूलाच एक हॉटेल होतं, आम्ही वरती गेलो, तिथे बसलो आणि मग जेवणाचाच कार्यक्रम केला. आणि हळूहळू गप्पा गप्पामध्ये 11:30-12 कधी वाजले कळलं नाही. मला जायचं किनवटलं होतं. आणि त्या दरम्यान कल्याण दादा म्हणले, काही नवीन कविता ऐकव. आता 2005ची कविता आणि 13ची कविता याच्यात खूप बदल झाला होता. आणि कल्याण दादाला मी काही कविता ऐकवल्या. कल्याण दादाला त्या खूप आवडल्या. आणि मग अर्थातच त्यानंतर प्रशांत शिरूर नावाचा एक मित्र आहे, तोही चांगला चित्रपट आणि नाट्य क्षेत्रामध्ये त्याचं काम आहे. मग तो भेटला. त्याच्यानंतर एकदा कल्याण दादाचा मला फोन आला. ही गोष्ट आहे 14 एप्रिल 2014ची. माझी बायको नोकरीला असल्यामुळे कॉलेजच्या कार्यक्रमाच्या, भीमजयंतीच्या कार्यक्रमासाठी ती गेलेली होती. मुलगाही छोटा होता, तिनं सोबत नेला होता. मी एकटाच घरी होतो आणि माझ्याकडे तेव्हा मोबाईल होता, छोटा साधा. मला फोन आला कल्याण दादांचा. गुरुजी म्हणतात मला प्रेमान. गुरुजी कुठे आहे? म्हटलं, इथंच आहे की म्हटलं. बर, सिनेमासाठी गाणं लिहिता का? म्हटलं, लिहिल ना, काय प्रॉब्लेम आहे. कल्याण दादा आणि रोहित नागभिडे सर दोघं सोबत होते आणि मला म्हणले, सिनेमासाठी गाणं लिही. मग म्हटलं, ठीक आहे, हा, मग तू बोल म्हणले, तुला काय पाहिजे ते. रोहित दादाशी बोललो. रोहित दादा म्हणले, असा असा भाऊ कराडे नावाचा माणूस आहे, त्यांनी सिनेमा केलाय, सिनेमा रेडी आहे, पण सिनेमा रिअलिस्टिक असल्यामुळे गाण्याला फार जागा नाही, छोटीशी जागा आहे, ते गाणं तुम्हाला लिहायचंय, मानधन मिळणार नाही, कारण जमीन विकून सिनेमा करतोय तो बाबा, तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा, अन्यथा नका लिहू. म्हटलं, ठीक आहे, संधी महत्वाची असते. मग मी फोन ठेवून दिला. पण थोडा वेळ मला विश्वासच होईना की आपल्याला कोणीतरी सिनेमाचं गाणं लिहिण्यासाठी ऑफर करते. अर्ध्या तासानं मी पुन्हा त्यांना परत फोन केला, सिच्युएशन लिहून घेतली की नेमकं काय कसं वगैरे वगैरे. आणि पुढच्या 1 तासात 4 पर्याय माझ्याकडे त्या सिच्युएशन साठी तयार होते. त्या 4 पैकी मी कल्याण दादाला म्हटलं, आधी तू ऐक, मी तुला एक एक करून ऐकवतो, तू ऐक, तुला आवडलं तरच संगीतकाराला दे, कारण संधी वारंवार मिळत नाही. संधी एकदाच मिळतो. कुठल्या तरी सिनेमामध्ये एक डायलॉग प्रसिद्ध येतो, तुम्ही ऐकला असण्याची शक्यता आहे की खुशनसीबी एक बार आती है
और दरवाजा खटखटा के चली जाती है, लेकिन बदनसीबी आती है तब तक दरवाजा खटखटाती है जब तक आप खोल न दो. मला संधी वाया घालायची नव्हती. मी कल्याणला सांगितलं संगीतकाराला द्यायचंच नाही, तुला आवडल्यावरच पुढे जाय. ठीक आहे म्हणले, सुरू केलं. आता ते माझं गाणं लिहिताना त्याच्यासोबत जी काय तुटकी मुटकी असते ती चाल येते, ती आली. मी त्या मूळ चालीत त्यांना ते गाणं ऐकवलं. ते असं आहे, तुम्हालाही ऐकवतो. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. हळदीनं माखली सुरीनं इथं घोड्यावरती चढलो मी, हातात कट्यार शिंग बांधून मधाच्या पिवात पडलो मी. माझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाणं रुजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. हिला पाहता धावू लागला लाजू लागला वारा, हिचा सरकता पदर सूर्याचा चढू लागला पारा. आता नेमकच सपान पडलंय ना मला निजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं. कल्याण दादानं पूर्ण ऐकलंच नाही, मध्येच संगीतकाराला कानाला लावून दिला. आणि पुढच्या 8 दिवसात ते गाणं कुठं रेकॉर्ड झालं, कसं झालं माहित नाही. आदर्श दादांनी ते गायलं आणि ते गाणं आलं, प्रचंड वाजलं, खूप प्रेम मिळालं त्या गाण्याला. आजही लग्नांमध्ये इकडे तिकडे ते वाजत राहतं. आणि त्या दिवशी त्या क्षणाला गीतकार म्हणून माझा एक पैलू कदाचित माझ्याही पुढे आणि समाजापुढे आला. कविता आणि गाणं याच्यात खरं तर भेदाभेद करण्याचंही काम नाही, पण कवितेत जी वाङ्मय मूल्य असतात तेवढी जड बोजड वाङ्मय मूल्य आपण गाण्यात टाकू शकत नाही. हा ढोबळ त्याचा फरक आहे. पण मला काय वाटतं, ठीक आहे, गाणं हे सोपं असतं कवितेपेक्षा. गाणं हे लिहायला नाही म्हणत आहे, ऐकायला सोपं असतं. कारण कविता कळणारा एक विशिष्ट वर्ग आहे. मी जर ग्रेसची कविता माझ्या वडिलांना ऐकवली तर काय होईल? मी आरती प्रभू किंवा चित्रम खानोलकर वगैरे नाही ऐकू शकत. त्याच्यामुळे माझ्या बापाला दादा कोंडकेचं गाणं जास्त आवडतं, कारण ते त्यांना पटकन कळतं. आणि सध्या मी लिहिताना एकच पथ्य पाळतो की गाणं अगदीच शब्दावर शब्द असू नये. म्हणजे विटेवर वीट रचली तर ती भिंत टिकणारच नाही, मध्ये थोडं सिमेंट आपल्याला टाकावंच लागतं. आणि म्हणून गाणं लिहिताना फक्त शब्द नको, ते गाणं अत्यंत गद्यप्राय होईल. त्या गाण्यानं लोकांना, रसिकांना आनंद द्यावा, ही त्या कलाकृती मागचा त्याचा हेतू आहे, त्या निर्मिती मागचा हेतू. तो आनंद देताना मात्र मी थोडंफार काव्यमूल्य त्याच्यात आणण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून कदाचित सध्या जी काही माझी गाणी व्हायरल होत आहेत, मागच्या वर्षी एका वाघाची शिकार एका हरणीनं केली, तुम्ही पाहिलंय, त्याच्यावर खूप मीम्स पण बनले. आणि सध्या जे चालू आहे गाणं, ट्रेंडिंगला सध्या जे चालू आहे, ओंकारनं ते गायलेलं आहे, टीडीएम सिनेमाचं गाणं. तू माळा अंगुराचा मेला कडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, तरी पैज लावतो सखे, जवा तुला पाहतो सखे. ससा कासव आपण ऐकलं होतं, पण इथे शेरणी शिकारी भाबडा ससाग हे जे काही जनमानसाच्या नेनिवेत बसलेल्या ज्या प्रतिमा आहेत त्या नव्यानं मी आणण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न करतो म्हणजे अगदीच अट्टहासानं नाही करत, त्या नकळत होतात. कलाकृतीचा जन्म कधी कसा होईल, कुठल्या क्षणी होईल सांगता येत नाही. या पद्धतीनं हा सगळा प्रवास चालू आहे. ज्या संस्थेत, ज्या महाविद्यालयात नोकरी करतो तिथले आदरणीय प्राचार्य असतील, आमचे संस्थेचे अध्यक्ष माननीय अभयकुमारजी साळुंके साहेब असतील, कौस्तुभ सर असतील, गावडे मॅडम असतील, या सगळ्यांनी, आणि माझा स्टाफही, मी जिथे नोकरी करतो तिथले जे माझे सहकारी आहेत, माझे जे विद्यार्थी आहेत, या सगळ्यांचं प्रेम, सहकार्य सातत्यानं लाभत असतं. आणि म्हणून मला वाटतं की हा प्रवास सगळा चांगला सुरळीत सुरू आहे. या सगळ्यांच्या मध्ये एक सांगायचं राहून गेलं की 2005ला जेव्हा लग्न झालं तेव्हा बायको सिनियर कॉलेजला ग्रंथपाल होती. आणि ती स्वतः ग्रंथपाल असताना मी MA BEd होतो फक्त प्लेन.
आणि तेव्हा तिनं माझ्याशी लग्न केलं. आपल्याकडे नोकरी म्हणजे मुलीला नसली तर चालते हो, पण मुलाला नसून चालत नाही. लग्न कसं व्हायचं? अलीकडं तर फारच विचित्र आणि वाईट परिस्थिती झाली, मुलांना मुलीच भेटत नाही. त्यावेळेला मंदाकिनी राठोड नावाच्या माझ्या बायकोनं जो काही विश्वास दाखवला, माझ्याशी लग्न केलं आणि नंतरचाही प्रवास तिच्या सहकार्यामुळे, तिच्या प्रेमामुळे सोपा झाला. त्याबद्दलही मी कृतज्ञता तिच्या संदर्भाने व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.